दुपारचं जेवण झाल्यानंतर मंगल जेव्हा तिच्या खोलीत जाऊ लागली, तेव्हा तिची मोठी जाऊ ऋतिका तिला टोमणे मारत म्हणाली, अगं छोटी जाऊबाई, कुठे जात आहेस? थोडा वेळ माझ्याजवळ बस. तेव्हा मंगल तिला म्हणाली, हो वहिनी, बोला ना. ते खूप गरम होत होतं ना, म्हणून विचार केला की खोलीमध्ये जाऊन थोडा वेळ आराम करीन. तेव्हा तिची मोठी जाऊ तिला टोमणे मारत म्हणाली, हो बाई, जा आणि तू एसी मध्ये आराम कर. तसेही तू तुझ्या माहेरी कधी एसी पाहिला नसशील. तुझ्या घरातल्या लोकांची एसी लावायची लायकी नाही. असं बोलल्यावर मंगल तिच्या वहिनीच्या चेहऱ्याकडे आश्चर्याने बघू लागली. म्हणून ऋतिका रागाने तिथून निघून गेली. पहिल्या दिवसापासून मंगल निहाळत होती की ऋतिका वहिनी प्रत्येक बाबतीत आई वडिलांच्या मागे लागल्याचे पाहून ती तिला त्यांच्या आर्थिक परिस्थितीबद्दल टोमणे मारत होती. ऋतिका ही खूप श्रीमंत कुटुंबातील होती आणि तिला तिच्या धीराचे म्हणजेच नयनचे तिच्या चुलत बहिणीचे लग्न करावे असे वाटत होते. पण जेव्हा भटजींनी मंगलचा प्रस्ताव आणला तेव्हा कुटुंबाला मंगल खूप आवडली. ऋतिकाने तिची चुलत बहीण या घरची सून व्हावी यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र मंगलला घरची सून बनवण्याचा निर्णय घरातल्यांनी घेतला होता. आता लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं आणि या लग्नात सर्वजण खूप आनंदात होते. पण ऋतिकाला तिच्या बहिणीचा राग होता. तिला वाटत होते की तिची बहीण या घरी येईल, ती अगदी प्रेमाने तिच्यासोबत राहील आणि दोन्ही बहिणी नेहमी एकत्र राहतील. पण मध्येच मंगल आली होती, त्यामुळे ऋतिकाची सगळी स्वप्ने चकनाचूर झाली होती आणि तिला अजिबात बरे वाटत नव्हते. त्यामुळे ती तिच्या जाऊसोबत म्हणजेच मंगलसोबत अतिशय उद्धटपणे वागत होती. ती मंगलला वेगवेगळ्या गोष्टीवरून टोमणे मारायची. घरातील कामांमध्ये दोष शोधून काढणे हे दररोजचे झाले होते. पण ती मुद्दाम तिला रडवण्यासाठी तिच्या आईवडिलांची चेष्टा करून तिला वेगवेगळ्या गोष्टी ऐकवत असायची. त्यांची सासू भारतीताई सुद्धा सगळं बघत होत्या. त्यांनी एक दोन वेळा मोठ्या सुनेला अडवण्याचा प्रयत्न केला, पण ऋतिका खूप हुशार होती आणि तिने सासूच्या पाठीमागे धाकट्या सुनेला त्रास देण्याची एकही संधी सोडली नाही. मंगललाही हळूहळू तिच्या वहिनीचं वागणं समजत होतं. त्यामुळे आता ती पण त्यांच्यापासून लांब राहू लागली आणि तिचं काम संपवून ती तिच्या खोलीत निघून जायची. अशा प्रकारे दोन सुनांमध्ये तेढ निर्माण होईल आणि भविष्यात ते कुटुंबाच्या हितासाठी चांगलं होणार नाही हे भारतीताई यांना दिसत होतं. त्यामुळे त्यांना असं वाटत होतं की त्यांच्या दोन्ही सुना मिळून राहाव्यात. पण असं होणं अशक्य होतं, कारण मंगल सुरुवातीपासून स्वच्छ मनाची होती. पण तिच्या मोठ्या जावेच्या वर्तणुकीमुळे आणि बोलण्याच्या स्वभावामुळे ती तिच्यापासून लांब जात होती. बघता बघता मंगलचं लग्न होऊन 2 महिने झाले. तिच्या खाण्यापिण्यापासून तिच्या कपड्यांपर्यंत आणि प्रवासाच्या सवयीपर्यंतच्या हजारो गोष्टींमध्ये तिची वहिनी तिला सांगायची की तुझ्या आई वडिलांचे कुटुंब गरीब आहे, तू असं जीवन कधीच पाहिलं नसेल. मग मंगल तिच्यासोबत एकांतात बोलणेही टाळायची. एका रात्री सर्वांनी जेवण केलं. मंगल किचन स्वच्छ करत असताना तिचा फोन वाजू लागला. तिने तो फोन उचलला तेव्हा तिचे वडील म्हणू लागले की अगं मुली, मी एका महत्वाच्या कामासाठी तुझ्या शहरात आलो आहे. तेव्हा थोड्या वेळासाठी मी तुला भेटण्यासाठी येऊ इच्छितो. हे ऐकून ती खूप खुश झाली आणि म्हणाली, बाबा, तुम्ही येणारच आहात तर जेवण करण्यासाठीच घरी या, बाहेर कुठेही जेवण करू नका. तिचे बाबा यासाठी नकार देऊ लागले, पण मंगलने भरपूर फोर्स केला आणि तिचे बाबा जेवण करण्यासाठी घरी आले. तिला असं वाटत होतं की तिचे वडील तिच्या सासरी यावेत आणि ती कशा प्रकारे आनंदात आहे ते त्यांनी पाहावं. आणि जर बाबा घरी येत आहेत तर त्यांना न जेवता पाठवणं हे योग्य दिसतं का? त्यामुळे तिने तिच्या वडिलांना जेवण्यासाठी घरी येण्यास तयार केलं. जेव्हा तिच्या जाऊला ही गोष्ट कळाली तेव्हा ती नाक मुरडत म्हणाली, अगं जाऊबाई, मी जेवण केलं आहे. आता तुझ्या वडिलांसाठी परत 56 भोग बनवू शकत नाही. मी एक काम करते की मी त्यांच्यासाठी खिचडी बनवायला घेते. तेव्हा मंगल म्हणाली, वहिनी, तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही. मी माझ्या वडिलांसाठी स्वतः स्वयंपाक बनवीन. तेव्हा ऋतिका म्हणाली, आता इतक्या रात्री जर कोणी अचानक घरी आलं तर त्यांच्यासाठी पूर्ण स्वयंपाक बनवायचा का? तसंही जर घरात कोणतेही पाहुणे येतात तेव्हा त्यांचा पाहुणचार करण्याची जबाबदारी मोठ्या सुनेची असते. त्यामुळे मला माहित आहे की इतक्या रात्री काय बनवून त्यांना वाढायचं आहे. ते तुला काहीही बोलणार नाहीत. तसेही मुलीच्या माहेरच्यानी तिच्या सासरच्या लोकांपुढे थोडंसं दबकून राहावं लागतं. ते इथे येऊन नखरे दाखवू शकत नाहीत. ही गोष्ट ऐकून मंगलला खूप वाईट वाटलं. ती काही बोलणार त्याआधीच तिची सासू भारतीताई किचनमध्ये आल्या आणि म्हणाल्या, दोन्ही सुनांनो, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. दोन्ही सुना त्यांच्या चेहऱ्याकडे पाहू लागल्या. तेव्हा त्या म्हणाल्या की मला आत्ताच छोट्या सुनेच्या वडिलांचा फोन आला होता. ते थोड्याच वेळात घरी येणार आहेत. तुम्ही दोघीही त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करा.
आणि तितक्यात ऋतिका मधूनच म्हणाली, आई व्यवस्था काय करायची आहे? मी लगेचच डाळ आणि भात धुवून खिचडी बनवण्यासाठी कुकरला लावते. त्यामुळे खिचडी लवकरच बनेल आणि ती साधी खिचडी राहणार नाही. त्यामुळे मी एक काम करते की थोड्याशा भाज्या आणि मसाले टाकून मसाला खिचडी बनवते. आणि जर आता डाळ भात भाजी बनवायला घेतलं तर खूप वेळ लागेल. त्यामुळे डाळ भात आणि भाज्या मिळून एकच खिचडी कुकरमध्ये शिजवायला ठेवते. त्यामुळे मी जास्त थकणार नाही. या गोष्टीवर मंगल म्हणाली, वहिनी तुम्ही हे काय बोलत आहात? घरी येणाऱ्या पाहुण्याला कोणी खिचडी देतं का? माझे बाबा तसेही बाहेरचं काही खात नाही आणि तसंच त्यांना जास्त भाजलेलं आणि तळलेलं आवडत नाही. खाण्यापिण्याच्या बाबतीत ते खूप नियम पाळतात आणि तसंच ते स्वतःच्या शरीराची खूप काळजी घेतात. आणि अशातच जर ते कधीतरी पाहुण्यांच्या घरी गेले तर नातं जपण्यासाठी काहीतरी स्पेशल खातात. जर आता ते माझ्याकडे येत आहेत तर मी त्यांना साधं जेवण कसं काय वाढू शकते? तेव्हा भारतीताई म्हणाल्या, हे बघ सुनबाई, जर तुझी मोठी जाऊ म्हणत असेल तर इतक्या रात्री येणाऱ्या पाहुण्यांसाठी खिचडी ठीक राहील. मग ते योग्य आहे. मंगल हैराण झाली की याआधी सासूच्या आणि जाऊच्या बाजूचे जितकेही पाहुणे अचानक यायचे तेव्हा त्यांच्यासाठी मध्यरात्री सुद्धा अनेक पंचपक्वान बनवले जायचे. मग आज जेव्हा तिचे वडील घरी येत होते तेव्हा सासू आणि जाऊ तिला खिचडी बनवण्यासाठी का सांगत आहे? मंगलच्या डोळ्यात अश्रू येऊ लागले. ती हळूच म्हणाली, पण आई, ते तर आपल्या घरी पाहुणे आहेत. मग असं खिचडी बनवणं योग्य दिसतं का? तेव्हा सासूबाई हसत म्हणाल्या, अगं छोटी सूनबाई, जर मोठी सून पाहुण्यांचं स्वागत खिचडी बनवून करत आहे तर तिला करू दे. तसंही कदाचित तुला माहित नाही की सुनेचा भाऊ राखी बांधण्यासाठी यावेळेस इथेच येणार आहे आणि तोही थोड्या वेळातच घरी पोहोचणार आहे. त्यामुळे सर्व पाहुण्यांसाठी आज खिचडीच बनवली जाईल, कारण आपण पाहुण्यांमध्ये कोणताही भेदभाव करत नाही. काय ग सुनबाई, बरोबर ना? आता अचानक इतक्या रात्री कोणी येत आहे तर त्यांच्यासाठी तू खिचडीच बनवणार ना? सासूचं असं म्हणणं ऐकून आता ऋतिका स्तब्ध झाली. ती म्हणू लागली, आई हे काय बोलताय तुम्ही? भाऊ येणार हे मलाही माहित नव्हतं. भाऊ येणार तर मी त्याला खिचडी बनवून वाढू का? त्यावर भारतीताई म्हणाल्या, मग जेव्हा छोट्या सुनेचे वडील आपल्या घरी येत आहेत तेव्हा तू तिला फक्त खिचडी बनवण्यासाठी का बोलत होतीस? ते या घरचे पाहुणे नाहीत का? त्यांना काही इज्जत नाही का? त्यांचं स्वागत योग्यरित्या नाही झालं पाहिजे का? आता ऋतिकाची मान खाली झाली होती. ती हळूच आवाजात म्हणाली, ते आई मी तर फक्त. तितक्यात भारतीताई म्हणाल्या, मी पुढे काहीही ऐकणार नाही. तुम्ही या घराच्या सुना आहात. मी कधीच तुमच्या पाहुण्यांमध्ये भेदभाव केला नाही. मग तू छोट्या सुनेच्या माहेरच्या लोकांसोबत भेदभाव करणारी कोण लागून गेलीस? तिच्या माहेरच्या लोकांची आर्थिक परिस्थिती काय आहे आणि काय नाही याच्याशी माझं काही घेणं देणं नाही. पण आपल्या घराचा आर्थिक स्तर आणि नियम मला तर माहीत आहेत. आपल्या घरात कोणताही पाहुणा येतो तेव्हा त्याचं योग्यरित्या स्वागत आणि पाहुणचार केला जातो. आपण येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला श्रीमंत किंवा गरीब असं न बघता पाहुण्यांप्रमाणेच पाहतो. मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतं की तू इतक्या मोठ्या कुटुंबातील मुलगी आहेस तरीही तुझे विचार किती छोटे आहेत. तुझ्या माहेरी असंही केलं जातं की एखाद्याच्या आर्थिक परिस्थितीला पाहून त्यांच्यासमोर चहा नाश्ता ठेवला जातो का? आता ऋतिकाला लाजिरवाण्यासारखं वाटत होतं. ती हळूच म्हणाली, आई मला माफ करा, माझ्याकडून चूक झाली. मी आता लगेचच अगदी व्यवस्थित जेवण बनवायला घेते. स्वतःच्या मोठ्या जाऊच्या गोष्टी ऐकून मंगलने सुटकेचा निश्वास सोडला आणि लगेचच म्हणाली, वहिनी चला मी सुद्धा तुमची मदत करते. त्यानंतर दोन्ही सुनांनी मिळून पुरी भाजी आणि खीर तयार केली. थोड्या वेळातच ऋतिकाचा भाऊ घरी पोहोचला होता. अर्ध्या तासानंतर मंगलचे वडील सुद्धा घरी आले. दोन्ही सुनांनी अगदी प्रेमाने त्या दोघांना जेवण वाढले आणि अगदी मनापासून त्या दोघांचा पाहुणचार केला. हे दृश्य पाहून भारतीताईंनी मोठा श्वास घेतला की त्यांच्या मोठ्या सुनेने छोट्या सुनेबद्दलचा काटा मनातून कायमचा काढून टाकला आणि आता त्यांना ही अपेक्षा होती की यापुढे त्यांची मोठी सून कधीही छोट्या सुनेला खालचा दर्जा दाखवण्याचा प्रयत्न करणार नाही. तर मित्रांनो, ज्या घरात भारतीताईसारखी सासू असेल त्या घरात कोणत्याही सुनेवर अन्याय होऊ शकणार नाही. याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अजून नव्या कथांसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच कथांसोबत. धन्यवाद.